ॲडव्होकेट विजय धारणे यांना पुरस्कार जाहीर। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे। नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून यशस्वीपणे 3ऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाला आहे तो ॲडव्होकेट विजय धारणे यांना। ॲडव्होकेट विजय धारणे हे वकील असण्याबरोबरच कायदा आणि माध्यम सल्लागार म्हणून नाशिक, पालघर, ठाणे तसेच मुंबई येथे कार्यरत आहेत। आजोबा स्वर्गीय रामचंद्र काशीनाथ धारणे यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य पुढे सुरू राहावे यासाठी श्री रामचंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून विजय धारणे यांनी आपले कार्य अविरतपणे आजही सुरू ठेवले आहे। समाजासाठी झटणाऱ्या आणि उत्तम कार्य करणाऱ्या गरजू व्यक्ती, संस्थांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम विजय धारणे हे करत असून ते अधिक व्यापक स्वरूपात करता यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात। न्यायालयीन क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे नाशिक लोकशाही न्यूज वर्धापन दिनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय धारणे। सर, आपलं बालपण परिचय। आमचं घराण्याचं मूळचं गाव हे त्र्यंबकेश्वर आणि कार्यक्षेत्र हे नाशिक आणि जव्हार मोखाडा। आमच्या आजोबांचं सामाजिक आणि राजकीय काम हे जव्हार मोखाड्याच्या ठिकाणी असल्यामुळे माझं बाळपणही जव्हार मोखाड्याला गेलं। त्यानंतर शिक्षणासाठी मी नाशिकला शिफ्ट झालो आणि त्यानंतर मग व्यवसाय, वकिलीचा हे सगळं नाशिक, त्र्यंबक, जव्हार मोखाडा, ठाणे जिल्हा अशा विविध ठिकाणी चालू असतं। सामाजिक बांधिलकी, समाजकार्याबद्दल काय सांगायचं? आजच्या घडीला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं ही खूप अवघड गोष्ट मानली जाते। त्यामध्ये एक समाजपतीचं एक उत्तरदायित्व म्हणून असे जे काही लोक असतात की ज्यांना कोर्टामध्ये येऊन केसेस लढणं शक्य होत नाही, त्या लोकांना मोफत सल्ला देणं किंवा काही प्रमाणात त्यांच्या केसेस मोफत लढवण्याचा प्रयत्न करणं, असं एक सामाजिक उत्तरदायित्व भाग म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो। भविष्यात या क्षेत्रात आणखी काय करण्याचं आपलं मानस आहे? असे अनेक होतकरू वकील आहेत की ज्यांना समाजासाठी काही करायचं आहे, परंतु पैशाच्या अभावी, आर्थिक क्षमतेच्या अभावी त्यांना हे करणं शक्य होत नाही। तर नाशिकमधल्या काही साधू संतांच्या, काही समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने एक अशी संस्था तयार करण्याचा मानस आहे की जे समाजातल्या उपेक्षित घटकांना कायदेशीर मार्गाने ते मदत करू शकतील आणि नवीन होतकरू वकिलांनासुद्धा एक आर्थिक पाठबळ देता येईल अशी एक संस्था तयार करण्याचा आमचा मानस आहे। एखादा छंद जो तुम्ही आजवर जोपासला? वाचनाचा छंद आहे आणि सुदैवाने वाचन ज्या फील्डमध्ये करावं लागतं अशा वकिली व्यवसायातच मी काम करतो, त्यामुळे मग वाचनाबरोबर व्यावसायिक गरज म्हणूनही त्याचा उपयोग कायम होत असतो। रोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी आपण कसा वेळ काढतो? कुटुंब म्हणजे इतर लाईफलाईन आहे की एखादा मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर घरी जाऊन तुम्ही तो चार्ज करता, तसं रोजचं थकलेलं जरी आपलं वातावरण असलं सगळं तरी घरी गेल्यानंतर घरच्यांच्या सहवासामध्ये पुन्हा ताजंतवानं व्हायला मदत होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।